नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचन मध्ये आपण एक स्वीट डिश बनवणार आहोत, साबुदाणा आणि शेवयांची खीर। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे कढईत मी 2 चमचे तूप घालून घेतलं आहे। तूप चांगलं तापल्यानंतर आपण त्यामध्ये शेवया घालून घेऊया आणि शेवया थोड्याशा ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। शेवया चांगल्या ब्राऊन रंगावर आल्यानंतर आता त्यामध्ये पाव लिटर दूध घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा 2 मोठे चमचे घालून घेत आहे। आता या मिश्रणाला चांगली एक उकळी काढून घेऊया। आपल्या खिरीला चांगली उकळी आल्यानंतर आता त्यामध्ये अर्धा कप साखर घालून घेऊया। त्यानंतर थोडेसे ड्राय फ्रूट्स घालून घेऊया। तर इथे मी मनुका, काजू आणि बदाम घालून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता खीर चांगली ढवळून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे केशराचे धागे घालून घेऊया। त्याचबरोबर चवीसाठी थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा खीर चांगली ढवळून तिला 5-1 मिनिट चांगली दणदणून उकळी काढून घेऊया। पाच एक मिनिट खीर उकळल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशी मस्त घट्टसर अशी खीर तयार झाली आहे। आता आपण ती गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।